आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असणाऱ्या यवतमाळमध्ये शेतकरी ते जिनिंग फॅक्टरीचा मालक असा थक्क करणारा प्रवास एका शेतकऱ्यानं केलेला आहे। हा शेतकरी नेमका कोण आहे, हा प्रवास त्यानं नेमका कसा केलेला आहे, पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये 10 एकर शेती ते जिनिंग फॅक्टरीचा मालक असा थक्क करणारा प्रवास आहे सुनील जैन यांचा। यवतमाळ जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। कापूस पिकत असला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आत्महत्या करतायत, हे वास्तव आहे। परंतु 10 एकर शेती असलेले सुनील जैन यांनी शेतकऱ्यांना नवीन मार्ग दाखवलाय। स्वतःच्या शेतात कापूस पिकवला इतकंच नव्हे तर त्यावर प्रक्रिया करून रोजगार निर्माण करण्याचा निर्धार केला। यातून जैन यांची जिनिंग फॅक्टरी उभी राहिली। या फॅक्टरीमुळे ग्रामीण भागातील 10 ते 15 मजुरांना रोजगार मिळतोय। फक्त 10 एकर शेती असताना जैन यांनी घेतलेली ही भरारी शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे। लोकांना त्यावर आमच्यावर विश्वास आहे, त्याच्या ब्रँड माल खपतो आपल्या नावाने। मजूर सध्या जिनिंग आणि याच्या प्रोडक्शन मध्ये तर 7-8 मजूरच राहते आणि बाकी तर हमाल लोक वगैरे जे गाड्या खाली करण्यासाठी या भरण्यासाठी जे राहतात ते कमीत कमी 30-40 लोकांचा 40 लोकांचा आमच्या इथं त्यांना काम मिळतं। शेतीला जोडधंदा म्हणून या शेतकऱ्यानं कापसावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाचा कुठलाही लाभ न घेता जिनिंग फॅक्टरी सुरू केली। स्वतः प्रक्रिया उद्योग सुरू केल्यामुळे त्याचा फायदा होतोय। गावातील मजुरांच्या हाताला गावातच काम भेटलंय। इथं म्हणजे माझ्याकडे मजूर पाहणं, सरकी सुकवणं, देखरेख म्हणजे पूर्णच आहे। मजूर तरी 10-15 मजूर आहे आणि ड्रायव्हर आहे। आम्हाला 400-500 रुपयाची मजुरी मिळते। काम चांगलं आहे। सुनील शेठच्या इकडे आम्ही 4-5 वर्षापासून काम चालू आहे, तर आमच्या हाताला मजुरी आहे। देशात पहिल्या शेतकऱ्याची आत्महत्या यवतमाळमध्ये झाली, तेव्हापासून शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे। मात्र सुनील जैन या शेतकऱ्यानं कठीण परिस्थितीतून मार्ग काढत शेतीला जोडधंदा करत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिलाय। त्यामुळे खचून न जाता, परिस्थितीसमोर न झुकता परिस्थितीला झुकवत वाटचाल करणं महत्त्वाचं असल्याचं जैन आपल्या कृतीतून दाखवून देतात। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।